नमस्कार, अस्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण बेसन पिठाची वड्याची भाजी बनवूया. जसं तुमच्या घरी भाजीपाला संपला असेल तर आपण काय करायचं हे सुचत नसतं आपल्याला. त्याच्यामुळे मी आज बेसन पिठाच्या वड्याची भाजी बनवूया. त्याला लागणारे साहित्य: 1 वाटी बेसन पीठ घेतले, हे लसूण आणि कोथिंबीर कुटून घेतली मी, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं आणि ओवा घेतला आणि खोबरं. चला तर आपण हे तोपर्यंत बारीक करून घेऊया. चला तर मग आपण आता हे बेसन पीठ आपण मळून घेऊया. मी याच्यामध्ये आता लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही, थोडीशी हळद टाकू शकता आणि हे लसणाची थोडी पेस्ट टाकते आणि ही यात जे ओवा ते आहे तुम्ही कुठून पण घेऊ शकता किंवा तसं पण टाकू शकता. चवीपुरतं मीठ घालूया त्याच्यामध्ये. तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही. हे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मळून घेऊया. हे जास्त असं पातळ नाही करायचं, आपण जसं चपातीला बनवतो तसं पीठ तयार करायचं आहे आपल्याला. आपलं हे मस्त पीठ तयार झालेलं आहे. तर आपण ह्याच्या वड्या बनवून घेऊया. हे असं थोडं थोडं घ्यायचं आणि या अशा वड्या बनवायच्या. ह्या अशा मस्त वड्या बनवून घ्यायच्यात. अशा ह्या सर्व वड्या बनवायच्या आणि आपण फोडणी टाकून घेऊया भाजीला. त्या वड्या बनवून झाल्यावरती तर आता पातेला ठेवले, गरम झालेल्या पातेला आपण भाजीला फोडणी टाकून घेऊया. नंतर आता जे आपण ह्या वड्या बनवल्यात ह्या वड्या आहेत ते याच्यामध्ये टाकून घेऊया सगळं. आणि हे जोपर्यंत वड्या शिजत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा ना. चांगल्या वड्या शिजवून घेऊयात आपल्याला याच्यामध्ये. आणि तुम्ही म्हणत असतात भाजीला फोडणी कशी, भाजीला फोडणी टाकली मी ते जे साहित्य आहे त्यानेच टाकले. फक्त मी याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर केलेला आहे. माझ्याकडे टमाटे संपलेले आहे त्याच्यामुळे मी टमाटर टाकलेलं नाही. तुम्ही पण टाकू शकता बारीक करून. आता हे वड्या जे आहे ते आपल्याला मस्त शिजवून घ्यायच्यात. तोपर्यंत मंद आचेवर असंच ठेवूया आणि मीठ टाकून त्या चवीनुसार. तर हे मस्त भाज्या शिजली का ते बघून घेऊया. वड्या शिजल्यात का तर हे अशा आपण बघू शकतो. वडी शिजली का कशी थोडी अशी प्लेटमध्ये घेते मी शिजली का बघण्यासाठी. बघते मी ही वडी शिजली का तर थोडी आता ही निब्बर व्हायला लागली तशी वाटते आपल्याला. ही शिजत आलेली आहे. 5 मिनटं आणि थोडंसं ठेवूया ह्याला मस्त म्हणजे शिजती, ही कच्ची राहू नये म्हणून. चला मग आता भाजी ही तयार झालेली आहे आपली. तुम्ही बघू शकता, तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही बनवू शकता. घट्ट किंवा पातळ थोडा रस्सा करू शकतात. ही मस्त तरी आलेली आहे दिसते हे तुम्हाला. आणि ही गावरान पद्धतीनं बनवलेली आहे. जशी गावाकडं आपण बनवतो तशी. आपल्याला भाजीला काही नसेल की भाजीपाला नसेल तेव्हा ही बनवू शकतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा याला. आणि माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.